सार्थ पंचदशी प्रकरण 11. ब्रह्मानंदे योगानंदः. येथपर्यंत विवेक पंचक आणि दीपक पंचक असे दोन भाग झाले. आता ह्या भागात 5 प्रकारचे आनंद सांगितले आहेत. त्यापैकी ब्रह्मानंदाचे विवेचन आम्ही ह्या प्रकरणात करणार म्हणून ह्यास ब्रह्मानंद असे नाव आम्ही ठेवितो. त्याचे चांगले ज्ञान झाले असता ह्या लोकींचे व परलोकींचे जे अनर्थ आहेत त्यापासून मुक्त होऊन मनुष्य आनंदरूप ब्रह्मच होतो. ह्यास श्रुतींचे प्रमाण ब्रह्मवेत्यास परब्रह्माची प्राप्ती होते. आत्मवेत्ता शोकसागरातून तरून जातो. हा आत्मा एक आनंद रसच आहे. ह्यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही. तो मिळाला तरच प्राणी आनंदी होतो, त्या वाचून होणार नाही. सद्गुरु कृपेने जेव्हा ह्यास ब्रह्मस्थिती प्राप्त होते तेव्हा तो भयरहित होतो आणि त्यात अंतर पडल्यास त्याला भय प्राप्त होते. भिषास्माद्वात पवते या श्रुतीचाही अभिप्राय हाच आहे. तो असा की वायू, सूर्य, वन्ही, इंद्र व मृत्यू ह्या ज्या 5 नियामक देवता धर्म चांगला जाणत असूनही त्यांनी जन्मांतरी ब्रह्मास भेददृष्टीने पाहिल्यामुळे त्याच्या भीतीनेच आपली कामे बजावित आहेत. ब्रह्मानंद जाणणाऱ्या पुरुषाला कशाचीही भीती नाही, कारण भीतीला दुसरी वस्तू असली पाहिजे. परंतु तो ब्रह्मानंद अद्वैत आहे म्हणून तेथे भीतीस जागाच उरली नाही. अमुक पुण्य केले नाही, अमुक पाप मी केले अशी जी कर्मजाड्यापासून होणारी चिंता ती त्यास मात्र बाधत नाही, इतर मूढास बाधते. ह्याप्रमाणे तो तत्ववेत्ता पुण्य पाप रूप दोन्ही कर्माचा मिथ्यात्व अनुसंधानाने त्याग करून आत्म्याचेच स्मरण करीत बसतो. ती केलेली पुण्य पापे आत्मरूपे करून तो पाहतो. कल्पाची कल्पे जरी गेली तरी कर्माचा क्षय भोगा वाचून होतच नाही असे शास्त्र आहे. त्यावरून पूर्वजन्मीची जी काही अप्रसिद्ध कामे आहेत त्यांचा क्षय केवळ आत्मा अनुसंधानाने कसा होईल? तो न झाल्यास चिंता तरी कशी जाईल? अशी शंका कोणाची असेल तर त्यास आम्ही हे मुंडक श्रुतीचे प्रमाण देतो. तिचा अभिप्राय असा की पर म्हणजे हिरण्यगर्भादी ब्रह्मदेव तेही कमी ज्यापासून असे ब्रह्म, त्या ब्रह्माचा साक्षात्कार झाला असता हृदयाची ग्रंथी म्हणजे अनन्याध्यास नाहीसा होतो. आत्मा देहापासून निराळा आहे की नाही इत्यादी सर्व संशय पळून जातात आणि सर्व पाप पुण्यरूप जी कर्मे त्यांचे कारण अज्ञान नष्ट झाल्यामुळे क्षय पावतात. जन्म मृत्यू तरण्यास ज्ञाना वाचून दुसरा मार्गच नाही. अशा विषयी श्वेताश्वेतर शाखेमध्ये प्रमाण आहे. त्याचा अभिप्राय असा की पूर्वोक्त आत्म्यास जाणणारा पुरुष मृत्यूस अतिक्रमून जातो. ज्ञाना वाचून दुसरा मार्ग नाही. ब्रह्मज्ञान झाले असता कामक्रोधादिक पाशाची हानी होते. हे पाश क्षीण झाले असता ही पुनर्जन्म होत नाही. ज्ञानी शोकाने तरुण जातो असे म्हटले त्यास आणखी एक दुसरे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा आहे की ब्रह्मज्ञान झाले असता धीर पुरुषाचे हर्ष शोक जातात. मग त्याचे हातून पापे घडली आणि पुण्ये घडले नाहीत तरी त्याला ताप मुळीच होत नाही. ह्याप्रमाणे ब्रह्मज्ञान झाले असता अनर्थाची हानी होऊन आनंद प्राप्त होतो म्हणण्याविषयी पुष्कळ श्रुती स्मृती पुराणांचा डंका वाजत आहे. आनंद 3 प्रकारचा: ब्रह्मानंद, विद्यानंद आणि विषयानंद. ह्यापैकी ब्रह्मानंदाचे विवेचन प्रथमतः करीतो. ब्रह्म हे आनंद रूपच आहे अशा विषयी तैतरीय श्रुतीचे प्रमाण आहे. त्याचा अर्थ असा की भृगूने आपला पिता जो वरुण त्यापासून ब्रह्मलक्षण समजून घेऊन अन्न, प्राण, मन आणि विज्ञान ह्या 4 कोशांचा त्याग करून आनंदमय कोश हाच ब्रह्म आहे असे जाणता झाला. कारण त्याला ब्रह्माची पुढे सांगितलेली सर्व लक्षणे लागतात. ज्याच्यापासून सर्व भूते होतात ते ब्रह्म. येथेही सुरतानंदापासून सर्व प्राणी होतात.
जेणेकरून सर्व प्राणी वाचतात ते ब्रह्म. या आनंदानेही सर्व प्राणी वाचतात, कारण विषयोपभोगा वाचणे नाही आणि त्या वाचून आनंद नाही. जेथे सर्वांचा लय होतो ते ब्रह्म. या आनंदातही जीवांचा लय होतो. याचा अनुभव सुषुप्तीत सर्वांस आहे, म्हणून आनंदच ब्रह्म आहे असे सिद्ध केले. ब्रह्माला आनंद रूपता आहे, ऐतद्विषयी छांदोग्य श्रुतीचेही प्रमाण आहे. त्याचा भावार्थ असा की आकाशादी पंचभूतांच्या उत्पत्तीपूर्वी ज्ञातृज्ञान ज्ञेय त्रिपुटी रूप द्वैत मुळीच नव्हते. केवळ एक व्यापक आत्माच होता, कारण प्रलयकाळी ती त्रिपुटी नाही असा वेदांत सिद्धांत आहे. कारण परमात्म्यापासून उत्पन्न झालेला विज्ञानमय जो जीव तोच ज्ञाता, मन हेच ज्ञान आणि बाकीचे सारे शब्दाधिक विषय हे ज्ञेय होत. तेव्हा ही त्रिपुटी मिळून सर्व जग झाले. मग त्याचे उत्पत्तीचे पूर्वी ती त्रिपुटी नव्हती हे काही सांगावयास नको. तिहींचा अभाव झाला असता आत्मा आपण अद्वैत अपरिपूर्ण तिहींचा अभाव झाला असता आत्मा आपण अद्वैत परिपूर्ण राहतो. ह्याचा अनुभव ज्ञान्यास समाधीत आणि इतर लोकांस सुषुप्ती व मूर्छा ह्या अवस्थेत आहे. म्हणून सृष्टीपूर्वीही ह्या त्रिपुटीचा अभाव असल्यामुळे तो आत्मा तसाच असला पाहिजे. त्रिपुटीच्या अभावी पूर्ण आत्मा राहतो असे सांगितले, तेवढ्यावरून तो आनंदरूप कसा ठरतो अशी कोणी शंका घेण्याचे कारण नाही. कारण नारदास फार शोक झाला असता सनतकुमाराने असे सांगितले की, बाबा रे, जे भूमा म्हणजे पूर्ण आहे तेच सुखरूप आहे. या त्रिपुटीने परिच्छिन्न झालेल्या अल्पामध्ये मुळीच सुख नाही. नारदास शोक होण्याचे कारण हेच की पुराण सहित 5 वेद व अनेक प्रकारचे सर्व शास्त्रे जाणूनही आत्मज्ञान त्यास झाले नाही. वेदाभ्यास होण्यापूर्वी केवळ त्रिविध तापाचाच शोक होतो. नंतर अभ्यासाचे श्रमाचा शोक, विस्मरणाचा शोक, दुसऱ्यांनी केलेल्या तिरस्काराचा शोक. बरे, कदाचित चांगले अध्ययन झाले तर गर्वाचा पुनः शोक आहेच. नारदास अतिशोक झालेला त्याने सनतकुमारास केलेल्या पुढील प्रश्नावरून समजून येतो. नारद म्हणतो, महाराज, मला फार शोक होत आहे, ह्यापासून मला पार करा. सनतकुमार म्हणाला, बाबा रे, ह्यापासून पार होण्यास सुख म्हणजे काय हे समजले पाहिजे. ते खरे सुख विषयापासून होत नाही. विषयापासून होणारे सुख विषयुक्त अन्नाप्रमाणे हजारो दुःखांनी वेढलेले असल्यामुळे ते दुःख समजले पाहिजे. अशा अभिप्रायानेच त्रिपुटीमध्ये सुख नाही असे सनतकुमाराने सांगितले. ह्याचवर असा एक पूर्वपक्ष आहे की द्वैतात सुख नाही हे आम्हास कबूल, पण तुमच्या अद्वैतात तरी ते कुठे आहे? जर आहे म्हणताच तर त्याचा अनुभव असला पाहिजे, आणि अनुभव जर असेल तर अनुभव घेणारा आणि अनुभव घेण्याची वस्तू ही दोन्ही असली पाहिजेत. ती दोन्ही घेतली म्हणजे पुन्हा त्रिपुटी येऊन अद्वैत हानी झालीच. याचे उत्तर आम्ही असे देतो की अद्वैत निराळेच असून त्यात निराळे सुख आहे असे आमचे म्हणणे मुळीच नाही. कारण अद्वैत हेच स्वतः सुख आहे. ही गोष्ट इतकी प्रत्यक्ष आहे की तिला दुसऱ्या प्रमाणांची जरूर नाही, कारण ते स्वयंप्रकाश आहे. त्याच्या स्वयंप्रकाशत्वाविषयी अद्वैतात सुख नाही म्हणणाऱ्याचे वाक्यच प्रमाण आहे. कारण तो जेव्हा वाक्य बोलला तेव्हा अद्वैतात सुख आहे किंवा नाही एवढीच मात्र त्यास शंका आहे, पण अद्वैताच्या अस्तित्वाविषयी त्याला शंकाच असल्याचे दिसत नाही. तेव्हा प्रमाणावाचून त्याला अद्वैत भासले असे ठरते. आता ह्याचवर जो प्रश्न येणार तो आम्हास माहीतच आहे. तो असा की आम्ही तुमचे अद्वैताचा अनुभव कबूल करीत नाही. अद्वैतात सुख नाही असे जे म्हटले ते तुमचेच वाक्य घेऊन म्हटले. तर ह्याचवर आम्ही असे विचारतो, द्वैताचे पूर्वी काय होते ते त्यांनीच सांगावे. अद्वैत होते की द्वैत होते, किंवा दोन्ही वाचून तिसरा काही प्रकार होता? तिसरा प्रकार तर मुळीच संभवत नाही,
कारण अनुभवास येणाऱ्या काय त्या दोन वस्तू, एक द्वैत किंवा अद्वैत. ह्या वाचून तिसरी गोष्ट मुळीच नाही. बरे, तेव्हा द्वैत होते असे जर म्हणावे तर द्वैताच्या पूर्वी द्वैत कसे असेल? या रीतीने दोन पक्षांचे खंडन झाल्यावर तिसरा पक्ष जो अद्वैत तो सहजच सिद्ध झाला. ही अद्वैत सिद्धी युक्तीने सिद्ध करून आमचे तोंड बंद केले. अनुभवास येत नाही असा आरोप पुन्हा आमचेवर येणारच. तर त्याचवर आम्ही असे विचारतो की ती युक्ती दृष्टांतपूर्वक आहे की अदृष्टांतपूर्वक आहे. यापैकी एक प्रकार असला पाहिजे. तिसरा प्रकार मुळीच संभवत नाही. अनुभव तर नाहीच आणि दृष्टांता वाचून तर युक्ती सिद्ध होत नाही. म्हणून युक्तीला दृष्टांत पाहिजे असे झाले. तो दृष्टांत उभयवाद्यांस मान्य असला पाहिजे. असा दृष्टांत कोणचा तो सांगा. ह्याच दृष्टांत प्रलयाचाच चांगला आहे. कारण तेथे द्वैत नाही. जेथे द्वैत नाही ते अद्वैत. जशी निद्रा. आता आम्ही पुसतो की निद्रा तरी अद्वैत कशावरून? त्यास पुन्हा एक उदाहरण पाहिजे. दुसऱ्याचे निद्रेचे ते उदाहरण देतील तर त्यांचे मोठे पांडित्य समजले पाहिजे. कारण ज्याला स्वतःची निद्रा समजत नाही त्याला दुसऱ्याची कशी समजेल? ह्याचवरही त्याचे उत्तर आहेच. ते हे की दुसरा निश्चेष्ट झाला म्हणजे तो निजला असे समजावे. ते तरी कशावरून समजले असे आम्ही विचारणारच. त्याचे उत्तर आपल्या अनुभवावरून दुसऱ्याची निद्रा. तेव्हा अर्थातच स्वप्रभत्व कबूल करणे भाग पडले. कारण सुषुप्तीचे ज्ञान करून देण्याला इंद्रियादी इतर साधनेही नाहीत व दृष्टांतही नाही. असे असून सुषुप्ती समजली म्हणतात तेव्हा अर्थातच ती स्वयंप्रकाश असे ठरले. साधना वाचून जे ज्ञान तेच स्वयंप्रकाश. ह्याप्रमाणे सुषुप्ती अद्वैत असून स्वयंप्रकाश आहे असे सिद्ध झाले. परंतु तेथे सुख आहे किंवा नाही ही अद्यापी शंका राहिलीच. ह्या शंकेचा परिहार हा की जेथे दुःख नाही तेथे सुख असलेच पाहिजे. निद्रेतील दुःखाभावाचा अनुभव सर्वांस आहे तेव्हा अर्थातच बाकी सुख राहिले. ह्यास श्रुतीचे प्रमाण असे आहे की निद्रेमध्ये देहाभिमान लीन झाल्यामुळे मनुष्यास आपण आंधळा, जखमी किंवा रोगी असूनही त्याचे भान त्याला काहीच नसते. असा प्रत्येक मनुष्याचा अनुभवही आहे. ह्याचवर कोणी म्हणेल की दुःख नाही एवढ्याचमुळे सुखाचे अस्तित्व सिद्ध होत नाही. कारण लोष्ट शीलादिकांचे ठाई त्या दोघींचाही अभाव आहे. पण हा दृष्टांतच बरोबर नाही. कारण दुसऱ्याचे सुखदुःखाचे जे अनुमान करावायचे ते केवळ त्याचे मुद्रेवरून. मुद्रा प्रफुल्लित असली तर त्यास सुख झाले आहे व ती म्लान असली तर दुःख झाले आहे असे समजावायचे. पण तू जो लोष्टाचा दृष्टांत दिलास तेथे दुःखादिकांचे अनुमान करण्यास मार्गच नाही. दुसऱ्याचे सुखदुःख जसे अनुमानाने समजवायचे तसे स्वकीय सुखदुःख समजण्यास अस्तित्व जसे अनुभवाने समजते तसा त्यांचा अभावही अनुभवानेच समजतो. दुसऱ्या प्रमाणाची जरूर नाही. ह्याकरिता आपल्या निद्रेमधील दुःखाभाव ज्या अर्थी अनुभवाने समजतो त्या अर्थी विरोधी दुःखाचा अभावामुळे राहिलेले सुख अनुभवास आलेच पाहिजे. निद्रेत जर सुख नसेल तर मोठ्या प्रयासाने मऊ गाद्या गिरद्या इत्यादी साधने करण्याच्या खटपटीत मनुष्य कशाला पडतो? तो जी खटपट करीतो ती केवळ दुःख निवारणार्थ. तेथे काही नवीन सुखाची प्राप्ती नाही अशी शंका कोणी घेऊ नये. कारण ती गोष्ट कदाचित रोग्याला लागू पडेल. पण धडधाकट मनुष्य देखील जो इतका त्या साधनार्थ प्रयत्न करीतो त्या अर्थी तो सुखार्थच असला पाहिजे यात संशय नाही. यावर दुसरी अशी एक शंका आहे की ज्या सुखास शय्यादिकांचे साधन लागते ते आत्मसुख कसे होईल? कारण आत्मसुख स्वतः सिद्ध आहे. याकरिता ते सुख वैषयिकच असले पाहिजे. तर आम्ही तरी नाही कुठे म्हणतो. शय्यादी साधनापासून होणारे सुख वैषयिकच आहे. परंतु निद्रेमध्ये जे सुख आहे त्याला कोणत्याच साधनाची जरूर नाही. आधी बुद्धीचे तोंड सुखाकडे होऊन ती परमसुखात निमग्न होते.
मनुष्य दिवसभर श्रम करून दमून जेव्हा मृदुशय्येवर येऊन निसतो तेव्हा श्रमापासून झालेल्या दुःखाचे निवारण होऊन स्वस्थपणे शय्यादी विषयसुखाचा अनुभव घेतो. या विषयसुखाचा अनुभव घेण्यामध्ये देखील श्रमच आहेत, पण तो आधी भासत नाही. मृदुशय्येवर निजल्यावर बुद्धी वृत्ती अंतर्मुख होऊन त्यामध्ये आत्मानंदाचे प्रतिबिंब पडते. तोच विषयानंद येथेही अनुभविता, अनुभाव्य आणि अनुभव अशी त्रिपुटी असल्यामुळे त्याला श्रमच होतो. तो श्रमही त्या सहन न झाल्यामुळे त्याच्या निवारणार्थ जीव आत्मरूपाकडे धाव घेतो. मग त्याशी ऐक्य पावून निद्रेमध्ये ब्रह्मानंदच होऊन राहतो. या निद्रानंदास श्रुतीने 5 दृष्टांत दिले आहेत. एक शकुनीचा, दुसरा शेणाचा, तिसरा बाळाचा, चौथा सार्वभौम राजाचा आणि 5वा महाब्राह्मण जे तत्ववेत्ते त्यांचा. शकुनी म्हणून एक पक्षी आहे. त्याचे पायास सूत्र बांधून त्याला उडावयास आकाशात सोडले असता चोहोकडे फिरून फिरून कोठेही विश्रांती स्थान न मिळाल्यामुळे ज्या हाताने ते सूत्र धरले असेल त्या हातावर किंवा ज्या खांबास ते बांधले असेल त्या खांबावर पुन्हा येऊन विश्रांती घेतो. त्याप्रमाणे जीवोपाधिरूप मन पुण्य पापाची फले जी सुखदुःखे त्याचा अनुभव घेण्याकरिता जाग्रत स्वप्नी भ्रमण करून कर्मक्षय झाल्यावर आपले उपादान जे अज्ञान त्यात लीन होते. ज्याप्रमाणे शेण पक्षी पुष्कळ उडून उडून दमला असता त्याचे सर्व लक्ष आपल्या घरट्याकडे लागून त्यात निजावयास तो जाऊ पाहतो, त्याप्रमाणे जीव ही सर्व दिवस श्रम करून ब्रह्मानंदाविषयी उत्सुक होऊन निद्रेकडे धाव घेतो. अथवा ज्याप्रमाणे तान्ही मूल आईच्या अंगावर पिऊन मऊ हात ऋणावर हसत पडले, अथवा ज्याप्रमाणे तान्ही मूल आईच्या अंगावर पिऊन मऊ अंथरुणावर हसत पडलेले असते, तेव्हा रागद्वेषाची उत्पत्ती मनामध्ये अद्यापी झाली नसल्यामुळे तो केवळ आनंदाची मूर्तीच होऊन राहतो. अथवा ज्याप्रमाणे सार्वभौम राजा आपणास सर्व विषय भोगाची प्राप्ती झाल्यामुळे तृप्त होऊन मानुषानंदाच्या शिखरी जाऊन मूर्तिमान आनंदच होऊन राहतो. किंवा ज्याप्रमाणे महाविप्र ब्राह्मवेत्ता विद्यानंदाची परमसीमा पावून कृतकृत्य होऊन स्वस्थ राहतो, त्याप्रमाणे सुषुप्तीचे ठाई जीव आनंदरूप होऊन राहतो. सुषुप्तीच्या आनंदाविषयी अति बालादिक तिन्हींचा मात्र येथे दृष्टांत देण्याचे कारण हेच की अज्ञानांमध्ये तान्ही मूल, प्रौढांमध्ये सार्वभौम राजा आणि विद्वानांमध्ये ब्रह्मवेत्ता इतके सुखी आहेत. बाकीच्या लोकांचं सुख नाही. वरील दृष्टांतात कुमारादिक जसे मूर्तिमान आनंदच आहेत, त्याप्रमाणे हा जीवही ब्रह्मानंदैक तत्पर होऊन स्त्री सालिंगन दिलेल्या कामी पुरुषाप्रमाणे आत बाहेर काहीच जाणत नाही. येथे बाहेर आत जे म्हटले ते पुढील दृष्टांतावरून चांगले समजेल. ज्याप्रमाणे घराबाहेर रस्त्यावर होणारा लोकांचा गलबला व गाड्यांचा गडगडाट यास बाहेरचा वृत्तांत म्हणतात आणि आतील गृहकृत्यांस आतला म्हणतात, त्याप्रमाणे येथेही जागृत अवस्था बाहेरील आणि नाडीमध्ये होणारी अवस्था आतील. सुषुप्तीत बापाचा बापपणा व लेकाचा लेकपणा राहत नाही, अशा अर्थाची जी श्रुती आहे तीच वरून त्यावेळी जीवत्वाचे निवारण होते व तेव्हा संसारीपणाही नजरेस येत नाही. म्हणून निद्रेमध्ये जीव हा ब्रह्मरूपच असतो असे म्हणण्यास कोणीची हरकत आहे? कारण मी पिता, मी पुत्र असा जो अभिमान तोच सर्व सुखदुःखांची खाण आहे, त्यातच सर्व प्रपंच आहे. म्हणून तो नाहीसा झाला असता हा जीव सर्व शोकापासून मुक्त होतो. सुषुप्तीखाली सुख असते ह्याविषयी अथर्वश्रुतीचे प्रमाण आहे. सुषुप्तीच्या वेळी सर्व जागृतादी प्रपंचाचा तम प्रधान प्रकृतीत लय झाला असता त्या तमाने आच्छादित होऊन जीव सुखरूप ब्रह्मच होऊन राहतो. आमचा नेहमीचा अनुभवही तसाच आहे.
निद्रेतून जागा झाल्यावर मी इतक्या वेळ सुखाने निजलो होतो व इतका वेळ मला काहीच समजले नाही, असे निद्रेतील सुखाचे व अज्ञानाचे स्मरण आम्हास होते. अनुभवा वाचून स्मरण कधीच होत नाही. ज्या अर्थी जागे झाल्यावर सुखाचे व अज्ञानाचे स्मरण होते त्या अर्थी निद्राकाली अनुभव आलाच पाहिजे. आता अनुभवास इंद्रियाधिक साधने पाहिजेत आणि ती तर सुषुप्तीमध्ये नाहीत, मग अनुभव कसा आला, अशी एक येथे शंका येण्याजोगी आहे. तर त्याचे समाधान इतकेच की सुख हे स्वप्रकाश चिद्रूप असल्यामुळे ते भासण्यास साधनाची जरूर नाही आणि त्याचे जोरानेच अज्ञानही समजते. हे स्वप्रकाश सुखच ब्रह्म आहे अशा विषयी ब्रह्मविज्ञानमानंदम म्हणजे ज्ञानरूप आनंदच ब्रह्म आहे असे वाजसनीय शाखेत म्हटले आहे. हा जो सुखज्ञानाचा अनुभव आम्ही सांगितला तो विज्ञानमय शब्द वाच्य जीवाला आहे अशी कोणी शंका घेऊ नये, कारण त्या अज्ञानातच विज्ञानमय आणि मनोमय हे दोघेही लीन होतात. त्यांची जी विलयावस्था तीच निद्रा आणि तेच अज्ञान. ज्याप्रमाणे उष्णतेच्या संयोगाने पातळ झालेले तूप पुनः घट्ट होते त्याप्रमाणे जागृत स्वप्नावस्थेतील भोगप्रद कर्माचा क्षय झाला असता लीन झालेले अंतःकरण पुनः कर्मवशात जागृत होऊन विज्ञानमय होते. या विलीनावस्थेलाच आनंदमय असे नाव दिले आहे. म्हणजे निद्रेच्या पूर्वक्षणी जी वृत्ती बाहेरचे जग सोडून स्वरूपाकडे वळल्याने स्वरूप सुखात निमग्न होऊन लीन होते, या अवस्थेला आनंदमय कोश म्हणतात. असा हा अंतर्मुख वृत्तीचा परिणाम रूप आनंदमय कोश त्यावेळी ब्रह्मसुखाचा उपभोग घेतो. त्या काळी त्या सुखाने बिंबित अशा ज्ञानवृत्ती असतात, त्यामुळे भोग घडतो. त्या ज्ञानवृत्ती सूक्ष्म म्हणजे अस्पष्ट आहेत आणि बुद्धिवृत्ती त्यापेक्षा स्पष्ट आहेत असे वेदांती सिद्धांत पारग पुरुष म्हणतात. असे वेदांत सिद्धांत पारग पुरुष म्हणतात. ही गोष्ट मांडुक्य तापनीय आदी श्रुतीमध्ये स्पष्ट करून सांगितली आहे. तेथे असे म्हटले आहे की आनंदमय हा भोगता आहे आणि ब्रह्मानंद हे त्याचे भोग्य आहे. मांडुक्य श्रुतीतील प्रज्ञान घनैव आनंदमय इत्यादी वाक्यांचा अर्थ असा की विज्ञानमय वाच्य जीव सुषुप्तीमध्ये स्वरूपाशी ऐक्य पावून आनंदमय होऊन चैतन्य प्रतिबिंबित वृत्तीच्या योगाने तेथील ब्रह्मानंदाचा भोग घेतो. ऐक्य पावतो म्हणून जे वर म्हटले त्याचा अर्थ असा की पूर्वी जो विज्ञानमय आदी करून रूपांनी युक्त होतो तोच आता पुष्कळ तांदुळाच्या पिठाप्रमाणे त्या सर्व रूपाच्या लयाशी ऐक्य पावतो. ज्याप्रमाणे थंड देशात पाणी घट्ट होते तसे घटाधिक ज्या बुद्धिवृत्ती ज्यास प्रज्ञान असे म्हणतात त्या सुषुप्तीत घट्ट होतात, तेव्हा तो चिद्रूपाशी ऐक्य पावतो. ज्याला वेदांत शास्त्रात प्रज्ञान घन साक्षी असे म्हटले त्यालाच बाकीचे साधारण लोक व तार्किकाधिक पंडित दुःखाभाव असे म्हणतात, कारण निद्रेत सर्व दुःख वृत्तींचा लोप होतो. ह्या आनंद भोगांना अज्ञान प्रतिबिंबित चैतन्य साधन आहे. अशी एकदा ज्याची रुची घेतली आहे असे जे ब्रह्मसुख ते सोडून देऊन जीव बाहेर येतो त्याला कारण त्याचे कर्मच. पूर्वजन्मी केलेल्या कर्मामुळेच पुनः जागा होतो असे जागृतीस कर्मच कारण आहे असे कैवल्य शाखेत म्हटले आहे. मनुष्य जागा झाल्यानंतर काही वेळपर्यंत निद्रेत भोगलेल्या ब्रह्मानंदाचा ठसा असतो. ही एक आनंद भोगल्याची खूण आहे, कारण त्यावेळी अंथरुणावर पडलेला असता मनामध्ये कोणाचाही विषय नसता सुखी असतो. मनामध्ये कोणताही विषय नसता सुखी असतो. तो तसाच सुखाने स्वस्थ पडून राहतो. परंतु कर्माही करून प्रेरित होत साता नाना प्रकारची दुःखे मनात येऊन हळूहळू त्यास ब्रह्मानंदाची विस्मृती पडते. निद्रेच्या पूर्वी व तिच्या अंती काही वेळ ब्रह्मानंदाविषयीची प्रीती असलेली मनुष्यास दृष्टीस पडते, कारण पूर्वी तो आनंद भोगण्याकरिता मृदुशय्यादी साधनांचा प्रयत्न व अंती अंथरूण सोडून उठण्याचा कंटाळा
या दोन गोष्टीवरून हे सिद्ध होते. तेव्हा ह्या निद्रेत ब्रह्मानंद आहे ह्याविषयी सुज्ञास संशय कधी येईल काय? ह्याचवर असा एक पूर्वपक्ष आहे की सुषुप्तीच्या आदी अंतीच्या तृष्णी स्थितीत ब्रह्मानंद भासतो असे जर मानले तर काही खटपट न करिता मनुष्यास मोक्ष प्राप्ती होईल. मग गुरु आणि शास्त्र यांची गरजच काय? खरे आहे, परंतु ब्रह्माचे ज्ञान जर होईल तर तेवढ्यानेच ते कृतार्थ होतील. पण गुरुशास्त्रांचे साह्या वाचून ते ज्ञानच होत नाही. तुमच्या सांगण्यावरूनच तेच ब्रह्म असे आम्हास समजले असून आम्हास कृतार्थता का वाटत नाही? असा प्रश्न आमच्यावरील उत्तरावर कोणी करीत असेल तर त्या प्रश्न करणाऱ्या मनुष्यासारख्या कोणी एका तत्वज्ञ म्हणून घेणाऱ्याची एक गोष्ट आम्ही सांगतो. कोणी एक राजाने वर्तमानपत्रात अशी जाहिरात दिली की जो कोणी 4 वेद जाणत असेल त्यास 1000 रुपयाचे बक्षीस दिले जाईल. ही जाहिरात वाचून कोणी एक भट्ट ब्राह्मण राजाकडे येऊन म्हणाला, वेद 4 आहेत हे मी पक्के जाणतो, तर जाहीर केलेले बक्षीस मला देण्याची आज्ञा व्हावी. ते ऐकून राजास हसू आले आणि म्हणाला, काय वेडा ब्राह्मण आहे हा? अरे, केवळ संख्येच्या ज्ञानाने 1000 रुपयाचे बक्षीस पटकवून घ्यावे म्हणतोस काय? असो, ज्याप्रमाणे त्या ब्राह्मणाला अशेष वेदांचा तत्वार्थ न समजता केवळ संख्या मात्र समजली, तसेच आमच्या शंकाकारासही ब्रह्माचे अशेष स्वरूप न होता केवळ ब्रह्म हा शब्द मात्र समजला. तेव्हा तेवढ्याने कृतार्थता कशी होईल? यावरही एक अशी शंका आहे की ब्रह्म अखंडैक रस आनंद रूप आहे. येथे मायावतीचे कार्य याचा संपर्कच नाही असे सांगून अशेष सशेष असे म्हणण्याला तेथे जागाच नाही. तर या पक्षकारास आम्ही असे विचारतो की ब्रह्म सच्चिदानंद रूप आहे इतके शब्द तोंडपाठ झाल्यानेच पुरे आहे की त्यांचा अर्थ समजला पाहिजे? नुसते शब्द पाठ करून काही उपयोग नाही, तेव्हा त्यांचा अर्थ चांगला समजला पाहिजे. बरे, व्याकरणाधिकाचे साह्याने अर्थही समजला तरी तेवढ्याने कुठे भागते? त्याचा साक्षात्कार म्हणून जो आहे तो राहिलाच. तो झाल्या वाचून ज्ञान संपूर्ण होत नाही. तसे संपूर्ण ज्ञान होऊन कृतार्थता होईपर्यंत सद्गुरूची सेवा केली पाहिजे. म्हणूनच आम्ही अशेष हा शब्द घातला. असो, आता आपल्या विषयाकडे वळू. वासनानंदाची खूण हीच की नेहमीच्या व्यवहारामध्ये जेव्हा जेव्हा विषया वाचून मनुष्यास सुख वाटते तेव्हा तेव्हा तो ब्रह्मानंदाचा संस्कार रूप वासनानंदच समजावा. विषयानंदातही असाच काही प्रकार घडतो, कारण जेव्हा जेव्हा आम्हास विषयापासून आनंद होतो तेव्हा तेव्हा विषय मिळून त्याची इच्छा शांत झाल्यावर मनोवृत्ती अंतर्मुख होऊन त्यात ब्रह्मानंदाचे प्रतिबिंब पडते. येणेप्रमाणे ब्रह्मानंद, वासनानंद आणि विषयानंद असे 3च आनंद ह्या जगात आहेत. बाकी जे आनंद शास्त्रात किंवा लौकिकात आहेत त्या सर्वांचा समावेश या तिहीत होतो. या तिहीपैकी वासनानंद आणि विषयानंद या दोहींचा उत्पत्ती ब्रह्मानंदापासूनच आहे आणि तो ब्रह्मानंद मात्र केवळ स्वयंप्रकाश आहे. येथपर्यंत श्रुती, युक्ती आणि अनुभव या तिहींच्या योगे करून सुषुप्ती काळी ब्रह्मानंद स्वप्रकाश आहे असे सिद्ध केले. आता दुसऱ्या वेळी म्हणजे जागृतीमध्येही त्याची सिद्धता करू. सुषुप्तीत तो आनंदमय असतो, तोच विज्ञानमय होऊन त्या त्या स्थान भेदाप्रमाणे स्वप्न व जागृती ह्या 2 अवस्था प्रतपावतो. ती स्थानेही जागृतीचे स्थान नेत्र, स्वप्नाचे स्थान कंठ आणि सुषुप्तीचे स्थान हृदय कमळ. येथे जागृतीचे स्थान नेत्र असे जे म्हटले ते केवळ सर्व देहाचे उपलक्षण समजावे. वास्तविक पाहता चिदाभास हा आपादमस्तक देहाला व्यापून राहतो. ज्याप्रमाणे तापलेल्या लोखंडाच्या गोळ्यात अग्नी व्यापून राहतो तसा हा जीवही देह तादात्म्य पावून मी मनुष्य असा निश्चय करून जागृतीत असतो. या देहाच्या अभिमानास कारणीभूत अशा जीवाच्या 3 अवस्था आहेत, सुखी, दुःखी आणि उदासीन. आम्ही जे कर्म करीतो त्याची फले 2 प्रकारची, एक सुख वाटणे
दुसरे दुःख वाटणे आणि स्वाभाविक जी जीवाची स्थिती ते औदासीन्य. या सुखदुःखांचे दोन प्रकार आहेत. बाह्य विषय भोगापासून होणारी सुखदुःखे, मनोराज्यापासून होणारी सुखदुःखे आणि सुखही नाही आणि दुःखही नाही म्हणजे दोहोमधील जी फट, त्या फटीस तुष्णी स्थिती असे म्हणतात. आज मला कशाची काळजी नाही, मी सुखी आहे असे म्हणून प्रत्येक मनुष्य निजानंदाचे भान उदासीन स्थितीमध्ये प्रकट करीतो. परंतु हा निजानंद मुख्य म्हणता येत नाही. हा केवळ त्याची वासना म्हणजे संस्कार आहे. कारण तेथे मी अशा असामान्य अहंकाराचे आच्छादन आहे. ज्याप्रमाणे गार पाण्याने भरलेल्या भांड्याचा बाहेरील भाग थंड लागतो, पण ते काही प्रत्यक्ष पाणी नसते, तर केवळ तो पाण्याचा एक गुण आहे आणि त्या गुणावरून पाण्याच्या अस्तित्वाचे अनुमान करिता येते. त्याप्रमाणे शास्त्रात सांगितलेल्या योगाभ्यासाने अहंकाराचे जसे जसे विस्मरण होत जाईल तसे तसे सूक्ष्म दृष्टीस निजानंदाचे अनुमान करिता येईल. असे विस्मरण होता होता अगदीच अहंकार सूक्ष्म होतो, तेव्हा साक्षात ब्रह्मानंदाचाच अनुभव होतो. ही स्थिती निद्रा आहे अशी कोणी शंका घेऊ नये, कारण निद्रेत अहंकार अगदी लीन म्हणजे नाहीसाच होतो. तसा येथे होत नाही, कारण तसे होईल तर निद्रेप्रमाणे देह लागलाच पडेल. जेव्हा द्वैतही भासत नाही आणि निद्राही नाही, अशा वेळी जे सुख भासते तोच ब्रह्मानंद असे भगवंतांनी गीतेत सांगितले आहे. ते असे की हे अर्जुना, हळूहळू धैर्ययुक्त बुद्धीने मनाचा उपरम करून आत्म्यावर त्याची स्थापना करावी आणि मग काही एक चिंतन न करिता स्वस्थ बसावे. हाच योगाचा परमावधी. त्याचा क्रम असा की ज्या ज्या विषयापासून मन उठून दुसऱ्या विषयाकडे धावते तोच त्याला तेथून ओढून आणून बसवावे, कारण ते फार चंचल आणि अस्थिर आहे. याप्रमाणे मन शांत झाले असता मनामधील रजतमादी कल्मश नाहीसे होऊन हे सर्व ब्रह्मच आहे असे त्या योग्यास ज्ञान होऊन उत्तम सुखाची प्राप्ती होते. त्यावेळेस योगाभ्यासाने चित्ताचा निरोध झाल्याने त्याचा उपरम होऊन आत्म्याकडे त्याची दृष्टी परतते आणि आपल्यामध्येच आपण तो सुख पावतो. ते सुख अतिंद्रिय असून केवळ बुद्धीस मात्र ग्राह्य असते. याप्रमाणे एकदा आत्म्यावर योग्याचे मनाची स्थापना झाली असता स्वस्वरूपापासून ढळत नाही. अशी आत्मप्राप्ती झाल्यावर त्यापेक्षा त्याला दुसरा कोणताही लाभ अधिक वाटत नाही आणि एकदा त्याची आत्मस्वरूपाशी चिकाटी बसली म्हणजे शस्त्रघातासारख्या भयंकर दुःखाच्यानेही त्याला तेथून हलविता येत नाही. ह्या योगात दुःखाचा संयोग मुळीच नाही. वैराग्ययुक्त चित्ताने मुमुक्षुने याचे अनुष्ठान करावे. याप्रमाणे सदा सर्वदा आत्म्याचे अनुसंधान करणारा पापरहित योगी आत्यंतिक जे ब्रह्मसुख ते अनायासाने पावतो. मनोनिग्रह कठीण आहे म्हणून बसून उपयोग नाही. टिट्टीब पक्षाने समुद्राने नेलेली अंडी परत मिळावी म्हणून आपणामध्ये आणि समुद्रामध्ये अंतर मुळीच न पाहता कुशाग्रे करून त्याचा एक एक बिंदू उपसण्याचा प्रयत्न धैर्य न सोडता चालविला असता तो जसा शेवटी सिद्धीस गेला, त्याप्रमाणे मनाचा निग्रहही खचित सिद्धीस जाईलच जाईल. मैत्रायणी नामक यजुशाखेमध्ये शाकायन्य नामक मुनीने आपला शिष्य जो बृहद्रथ राजा ह्यास समाधीने सुखप्राप्ती होते अशा विषयी पुष्कळ उपदेश केला आहे. तेथे त्यांनी असे सांगितले आहे की सर्व काष्टाधिक इंधन जळून गेल्यावर ज्वाला शांत होऊन अग्नी जसा नुसता तेज मात्र राहतो, त्याप्रमाणे घटपटाधिक वृत्तींचा क्षय झाला असता चित्ताचे रजतमत्व जाऊन ते केवळ सात्विक होऊन राहते. ह्यालाच मनोनाश म्हणतात. ह्याप्रमाणे आपल्या कारणाच्या ठायी मनाची शांती होऊन केवळ आत्म्याकडेच त्याचा ध्यास लागून विषयापासून ते परतले असता अर्थातच कर्मापासून होणारी सर्व दुःखे मिथ्या ठरतात. कारण आमचा सर्व प्रपंच मनाचाच केलेला आहे म्हणून त्या मनाचे शोधन प्रयत्नाने केले पाहिजे. ज्या विषयाकडे मनुष्याचे मन लागले तेथे तो तन्मय होतो. हे गूढ काही
आजकालचे नव्हे तर अनादिकालापासून चालत आले आहे. चित्ताची शुद्धी होऊन ब्रह्मानुसंधान त्यास लागले म्हणजे सर्व शुभाशुभ कर्माचा नाश होऊन मनुष्याचे चित्त प्रसन्न होऊन आत्मस्वरूपी त्याला अक्षय सुख मिळते. प्राण्याचे चित्त जसे विषयावर लागलेले आहे तसे ब्रह्मावर लागेल तर कोण बरे मुक्त होणार नाही. मनाचे प्रकार दोन, एक शुद्ध आणि एक अशुद्ध. जेव्हा ते कामक्रोधांनी भरलेले असते तेव्हा ते अशुद्ध आणि त्यांनी करुण रहित असते तेव्हा ते शुद्ध समजावे. मनुष्याच्या बंधमोक्षास कारण मनच आहे. ते विषयासक्त झाल्याने मनुष्य बंधात पडतो आणि ते निर्विषय झाल्याने मुक्त होतो. समाधीच्या अभ्यासाने ज्याचा मल धुवून टाकलेला आहे व ज्याचा प्रवेश आत्मस्वरूपी झाला आहे त्या चित्तास जे सुख होते त्याचे वर्णन वाणीने करणे अशक्य आहे. ते स्वतः अंतःकरणानेच ग्रहण करावायचे. हा समाधी चिरकाल राहणे जरी कठीण आहे तथापि तो क्षणभर मिळू शकतो. तेवढा ब्रह्मानंदाचा निश्चय करण्यास बस आहे. या आनंदाचा निश्चय होण्यास श्रद्धा आणि व्यसन ही दोन्ही साधने अवश्य आहेत. व्यसन म्हणजे एका कामाच्या पाठीस लागले असता ते होईपर्यंत चैन नसणे. तो एक केवळ निश्चय झाला असता तो तसाच सर्वदा आहे अशी खात्री होते. एकदा निश्चय झालेल्या पुरुषास उदासीन दशेमध्ये देखील भासणारा जो वासनानंद त्याचीही उपेक्षा करून मुख्य जो ब्रह्मानंद तिकडेच त्याचे लक्ष असते. ज्याप्रमाणे जिचे सर्व चित्त परपुरुषाकडे लागले आहे अशी व्याभिचारिणी स्त्री गृहकृत्यात निमग्न असताही आतून त्या परसंगरसायनाचा आस्वाद घेत असते, त्याप्रमाणे ज्या धीर पुरुषास एकदा परब्रह्माचा निश्चय होऊन विश्रांती मिळाली तो व्यवहार करीत असताही आतून नित्य त्याचा स्वाद घेत असतो. येथे धीर म्हणून जो शब्द आहे त्याचा अर्थ असा की इंद्रिये मनास विषयाकडे ओढीत असूनही ब्रह्मानंद चाखण्याच्या इच्छेने सर्व इंद्रियांचा तिरस्कार करून जो पुरुष त्या तत्वाचेच चिंतन करीतो तो धीर समजावा. आणि विश्रांती शब्दाचा अर्थ असा की जसा एखादा ओझे वाहणारा मनुष्य ओझे टाकून विश्रांती पावतो त्याप्रमाणे संसारातील व्यापाराचा त्याग झाला असता जो हलकेपणा वाटतो तीच येथे विश्रांती. याप्रमाणे परमविश्रांती पावलेला पुरुष औदासीन्य दशेप्रमाणे सुख दुःख दशेच्या ठाईही त्या मुख्यानंदाकडेच लक्ष देऊन नसतो. ज्याप्रमाणे अग्नीमध्ये शीघ्र प्रवेश करण्याची इच्छा झाली असता सती जाणाऱ्या स्त्रीचे अलंकाराविषयी वैरस्य होते त्याप्रमाणे धीर पुरुषास ब्रह्मानुसंधानाला विरोध न करणाऱ्या विषय सुखाविषयी विरसता प्राप्त होते. जे सुख ब्रह्मानंदाला विरोधी नाही अशा सुखाच्या वेळी तत्ववेत्याची बुद्धी कावळ्याच्या दृष्टीप्रमाणे एकदा त्या सुखाकडे आणि एकदा ब्रह्मानंदाकडे अशा येरझारा करीत असते. कावळ्याच्या दृष्टीचा असा स्वभाव आहे की ती एकदा डावीकडे व एकदा उजवीकडे येते कारण मनुष्याप्रमाणे त्याला दोन बुबुळे नाहीत. तत्ववेत्याची बुद्धी ही अशीच दोन आनंदामध्ये येरझार घालते. ज्याप्रमाणे दुभाषी दोन्हीही भाषा जाणतो त्याप्रमाणे तत्ववेत्ता लौकिक व वैदिक म्हणजे विषयानंद आणि ब्रह्मानंद या दोहींचा अनुभव घेतो. एखादे दुःख प्राप्त झाले असता अशा पुरुषाच्या मनात उद्वेग होत नाही असे नाही कारण तो धर्माचा आहे, परंतु अज्ञानास जसा होतो तसा त्यास होत नाही कारण त्याची दृष्टी आता दोन्ही बाजूकडे असते. ज्याप्रमाणे नदीत कमरे इतक्या पाण्यात उभा राहिलेल्या मनुष्यास शीत व उष्ण या दोहींचा अनुभव येतो त्याप्रमाणे याची दृष्टी दोन्हीकडे असते. याप्रमाणे जागृतीत तत्ववेत्याला ब्रह्मसुख सदा सर्वदा भासते तसेच त्या वासनेपासून उत्पन्न होणाऱ्या स्वप्नातही भासते. केवळ सुखच भासते असे नाही, अशी आनंद वासना असते. जशी आनंद वासना असते तशी अविद्या वासनाही असते. त्यामुळे त्यापासून उत्पन्न होणाऱ्या स्वप्नात देखील मूढाप्रमाणे ह्यालाही सुखदुःखे भासतात. ऐथवर
ब्रह्मानंद प्रकरणामध्ये योग्यास प्रत्यक्ष होणारा जो ब्रह्मानंद तो या प्रथमाध्यायी आम्ही सांगितला.